नर्मदे हर. तर आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा 47वा दिवस आहे आणि आम्ही निघालेले आहोत जजना या गावातून. त्या ठिकाणी 11मुखी हनुमान मंदिर आहे. तर आज पाऊस नाहीये, थोडीशी थंडी वाजतीये, अंधार आहे, त्याच्यामुळे कळत नाही आभाळ आलाय का काय नेमकं. तर आज तर पाऊस नाहीये निघताना, बघू आज कुठे पाऊस येतो किंवा नाही येत. तर आम्ही निघालेलो आहोत. आता वाजलेले आहे 6. तर बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात. काल पावसाने खूप झोडपलेला आहे. काल थोडं पावसाचं संकट होतं, पण ते गेलेलं आहे अजून. पण अजून पाऊस येणार की नाही अजून नाही सांगतात. तर चला जाऊयात पुढे. नर्मदे हर. मठ्ठा गावामध्ये आलो. 6:30 वाजलेले आहेत. तर इथे घर लागलं होतं, तर चाय प्रसादीसाठी हाक मारली त्यांनी. परिक्रमावासी चाललेले आहेत आमचे. इकडे भुबू बसलेला आहे. बुब्या चिखल झाला आहे सगळीकडे, पाऊस खूप झालेला आहे. बारक पिल्लू चाय प्रसादीसाठी. आभाळ बघा कसं आलेलं आहे. नर्मदे हर. 6:30 पावणे 7 झालेले आहेत. बुबू कोमल मैयाच्या मांडीवर बसलेला आहे. छोट पिल्लू आहे, खेळत आहे चांगला. आता भुकत होत आणि आता मांडीवर बसलेला आहे. परिक्रमावासी चाय प्रसादी घेत आहेत. परिक्रमेत खूप सेवा करतात. ज्याला दूध पाहिजे दूध, चहा पाहिजे चहा. मैया बसलेल्या आहेत. आम्ही निघालेलो आहोत पुढे, कारण की आभाळ पण आलेला आहे, पुढे जायचं पण आहे, त्याच्यामुळे चला जाऊयात. बघा किती छान आहे. तर आम्ही आता नेहलाई या गावामध्ये आहे. तर या ठिकाणी 2 रस्ते आहेत. तर परिक्रमावासियांना योग्य मार्ग समजावा यासाठी ते बोर्ड लावलेला आहे, नर्मदा परिक्रमा मार्ग. तर आम्ही चाललेलो आहोत आता मर्दानपूर आणि मर्दानपूरवरून अवली घाट. तर चला जाऊयात. पाऊस खूप झालेला आहे, त्याच्यामुळे सगळीकडे ओलसर ओलसर झालेला आहे. आमच्या परिक्रमावासी मागून येत आहेत, गप्पा चालू आहेत सकाळ सकाळी. आमच्या कोमल मैया बघा. नर्मदे हर. सकाळी आहे ना खूप छान मजा आली आम्हाला रस्ता कळत नव्हता. आम्ही नर्मदे हर केलं 2दा आणि 3ऱ्यांदा आहे ना हे मोर ओरडायला लागले. म्हटलं हे मोर का ओरडतात ते. हा, कारण पूर्ण अंधार होता आणि 6:15 झाले होते. 6:05 6:15च्या दरम्यान होतो आणि मोर ओरडायला लागले खूप. आम्ही फक्त नर्मदे हर हाक मारली. 2दा नर्मदे हर केलं. 3ऱ्यांदा ते इतके ओरडायला लागले की दुसरा घर जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत थांबले नव्हते. नर्मदे हर. नर्मदे हर. खूप छान वाटतंय सकाळ सकाळी चालायला बघा. धुकं पण आहेत, हलकीशी थंडी आहे, आभाळ पण आलेला आहे. आज पाऊस नाही, त्याच्यामुळं चाललेलो आहोत. बघू जिथे पाऊस लागेल तिथे थांबून घेऊ. आम्ही जास्त पळतोय असं सगळ्यांना वाटते. 30-30 किलोमीटरने चाललोय फक्त, त्याच्यामुळे मैया कदाचित म्हटले असतील की तुम्ही विश्रांती करा. आमची खूप विश्रांती झालेली आहे 2 दिवस. पावसाने आम्हाला चालून पण नाही दिलं, काल पण नाही चालून दिलं आणि आज जरा विश्रांती घेतली त्यांनी, त्यामुळे चालायचं होतं. बघू कुठपर्यंत पोहोचू, तिथपर्यंत पोहोचू. जिथे पाऊस लागेल तिथे थांबून घ्यायचं. नर्मदे हर. सकाळ सकाळचं हे वातावरण आहे. पक्षी चू 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 करत आहेत. छान वाटते खरंच. असा आनंद कुठंच भेटणार नाही. पूर्ण तुम्ही जगभरात फिरा, पण नर्मदा परिक्रमेत या खंडात नर्मदा खंडामध्ये जो आनंद आहे तो या त्रिभुवनात पण नाही. खूप आदर, खूप सेवा, मनोभावे करतात. ज्या गोष्टी लागल त्या गोष्टी देतात, करतात. आणि आदर, मान, सन्मान खूप जास्त आहे. आपण बाहेर निघालो की पहिले स्पर्श आपले चरण स्पर्श करतात. अरे आम्ही नाहीये, पण आपल्यामध्ये मैया बघतात ते लोक. म्हणून आम्ही पण जास्त काही बोलत नाही, त्यांना स्पर्श करून देतो.
आता आपण त्या रूपात आहे ते बघतात आहे, आपण पण मानायला नाही पाहिजे, पण मैयाचा अंश आपण पण आहे, आपण पण तिची बाळच आहेत. बाळांना काय म्हणजे एवढं, आणि ती कुठल्याच गोष्टीची कमी नाही करून देत. खायला प्यायला पण खूप आहे, किती चालशाल तितके तुम्हाला खायला प्यायला आहे, चालायला पण दम नाही लागत की काही नाही, फक्त बोलताना थोडंसं होतं. आता ते कॅज्युअल आहे, तुम्ही चालताना बोलले तर तुम्हाला ते सगळं होतंच. आणि आम्ही एकदम पळत नाही, काय नाही काय नाही, एकदम रिलॅक्स असतो. कुठल्याही रिलॅक्सेशन झोनमध्ये चालतो, आम्हाला कळत नाही, आम्ही इतके रिलॅक्स असतो. हा, आपण बघा रेग्युलर जरी कुठं काही प्रवास असेल, कोणती परिक्रमा किंवा कुठं जायचं असेल, आता बरेच जण परिक्रमा वगैरे करतात, तर म्हणजे कुठेही जर चाललो 5-6 किलोमीटर तर 2 दिवस आपण उठत नाही. तसं आम्ही डेली ना 30 किलोमीटर चालतो, 30-35 म्हणा किती पण. म्हणजे संध्याकाळी झोपलो आणि सकाळी उठलो ना, सकाळी उठलो की नॉर्मल पाय जशीच्या तसे राहतात आमचे, कसलाही आम्हाला त्रास होत नाही. फक्त एक तेल लावायचं, अँटीबायोटिक द्यायला लागतं पायाला, त्याच्यामुळे हा मसाज करतो आम्ही थोडा हलकासा, तेल करायचं आणि मग झोपायचं. दुसऱ्या दिवशी तुम्हाला बघा पावसामुळे इथे घर पडलेलं आहे, हे इथे आरसा वगैरे दिसत होता, काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे. पुढे आश्रम आहे. पाऊस असं वाटतंय मला टिपकायला लागलाय, कारण मी आता थेंब बघितलेले आहेत पावसाचे. बघा खूप मान सन्मान देतात नर्मदेला घातलं ना, खूप छान वाटतं. हे बघा आमच्या या ठिकाणी बघा आश्रम आहे नेहलाई मध्ये. नर्मदे हर बाबाजी रास्ता कहाँ से है? आवली घाट. बघा आपण रस्ता जर चुकलो तर 2 रस्ते असतील, तर आपण विचारलं तर सांगतात आपल्याला लगेच. नेहलाई या ठिकाणी मा नर्मदा मेहरा समाज आश्रम आहे, तर सिहोर जिल्ह्यात आहे हे. तर महाराजांनी आतून हाक मारलेली आहे. तर या ठिकाणी आम्ही आता चाय प्रसादीसाठी आलेलो आहोत. आश्रम छान आहे. सगळ्या सुविधा आहेत आश्रमात. परिक्रमावासी बसलेले आहेत. महाराजांनी बुंदीचा बालभोग दिलेला आहे. सकाळी निघल्यापासून जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर आल्यानंतर महाराजांनी या ठिकाणी बुंदीचा बालभोग दिलेला आहे. परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत. चालून भूक लागते. तुम्ही म्हणता सकाळी कसं काय खाता, तर चालून भूक लागते, त्याच्यामुळे खावं लागतं. नाही खाल्लं तर ताकद राहणार नाही. बघा पावसाची चर्चा चालू आहे, किंवा आपण सकाळी किती किलोमीटर आलेलो आहोत त्याची चर्चा करतायत. क्रमावासियांनी बुंदीचा बालभोग घेतला आणि सगळे एकामागे घाईघाईने निघालेले आहेत, कारण की आभाळ खूप आलेला आहे, पाऊस येईल, त्याच्यामुळे सगळे हळूहळू निघालेले आहेत. इकडे बघा गव्हाची शेती, थंडी पण असतीये. मैया शेजारी मैयाचा खळखळ आवाज येतोय. कनी नर्मदा परिक्रमावासियांसाठी महर्षी उत्तम सेवाधाम, रेवा सेवा सदन, रामगाव या ठिकाणी परिक्रमावासियांची सेवा केली जाते. या बाबाजींनी हाक मारलेली आहे. आश्रमातील हा परिसर आहे. खूप छान आश्रम आहे. या ठिकाणी परिक्रमावासियांची नाव नोंदणी केली जाते.
इथले काही रूल्स आहेत. तर परिक्रमावाल्यांची इन्क्वायरी करतायत. पावसामुळे सगळी डबकी भरलेली आहेत. आश्रम आहे, छान आहे आश्रम. परिक्रमावाल्यांची या ठिकाणी सेवा केली जाते. एमर्जन्सी काय झालं तर ॲम्ब्युलन्स आहे. तिकडे बारक्या पिल्लांना थंडी वाजत आहे तर शेकोटीमध्ये जाऊन झोपलेले आहेत. रेवा सदन परिक्रमावासी चाय प्रसादी घेत आहेत. तर आम्ही आता आवली घाट या ठिकाणी चाललो होतो. तर एक स्विफ्ट डिझायर गाडी आली आणि त्यांनी थांबवलं. तर चाय प्रसादीची ते सेवा देतात परिक्रमावासियांना. अपने पास कुछ है थोड़ी पैर फट रहा हमारा, ठीक है. हम लौटते में आप नंबर दे दो, हम लौटते में मेडिकल मिलेगा ना तो आपको सोप्रामाइसिन ला देंगे, है ना. अब सेवा बघा कशी करतात. बघा परिक्रमावासियांची येता जाता सेवा करता येते. लीजिए भोजन, सब्जी पूड़ी है बगैर लहसुन प्याज का. अच्छा, बघा या महाराजजींनी भोजन प्रसादी आणलेले आहे. जर परिक्रमावासी रस्त्याने चालले असेल तर या पाकिटमध्ये ते देतात. नर्मदे हाल. आता मैयाच्या किनाऱ्यावरून चाललेलो आहोत. रोडचा मार्ग सोडलेला आहे आणि आता किनाऱ्याने निघालेलो आहोत. काल पाऊस झाला, 2 दिवस झाले. तर पावसामुळे पूर्ण चिखल झालेला आहे. तर थोडीशी अवघड वाट आहे. तर चाललो आहोत किनाऱ्यावरून. बघा ही वाट आहे जाण्यासाठी, छोटी पगदंडी. आणि शेजारी इकडे मैयाचा किनारा आहे. पलीकडे दक्षिण तट आहे. पूर्ण पगदंडी आहे. नर्मदे हर. पावसामुळे पाणी एवढं झालं की चिखल एवढा झालेला आहे की व्यवस्थित चालता पण येत नाही. बघा आता या चिखलातून जावं लागणार आहे पलीकडे. खूप जास्त चिखल झालेला आहे. सगळे कपडे खराब झालेले आहेत. चप्पल त्याच्यात स्लिप होतीये. सगळे चिखलाने भरलेले आहेत. आम्ही जहाजपूर या ठिकाणी थांबलो होतो विश्रांतीला काही वेळ. तिथे थांबलो, 5-10 मिनिटे विश्रांती केली. आणि आज आम्ही दुपारी भोजन प्रसादीसाठी कुठेही थांबलेलो नाही. कारण की एक स्विफ्ट डिझायर आली होती, त्याच्यात काही भक्त आले होते. तर त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये पुरी आणि भाजी दिली होती. तर आम्ही ती प्रसादी रस्त्यानेच खाल्ली. तर आज भूक पण लागली नाही. तर निघालेलो आहोत पुढे. आम्ही हळूहळू सतधारा या ठिकाणी चाललेलो आहोत. सायंकाळचे 5:30 झालेला आहे. तरी पण अजून आश्रम आलेला नाही. घाईघाईने आम्ही चाललेलो आहोत. सकाळी 6ला आम्ही आश्रम सोडतो. जवळजवळ आम्ही 11 तास तर चालतच असतो. 10 तास तरी. 2 तास आमचे पहिले बसण्यात उठण्यात होते. पण आता आम्ही 10-11 किलोमीटर नॉनस्टॉप चालतो. अंधार पण पडायला लागलेला आहे. चाललेलो आहोत घाईघाईने. आम्ही सतधारा या ठिकाणी आलेलो आहोत. हे आश्रम आहे. आश्रमाचं काही काम चालू आहे, काही बाकी आहे. या ठिकाणी सेवा देतात असते.
इकडे काम चालू आहे. मी आश्रमामध्ये आलेलो आहोत. तर आश्रमात आल्यानंतर या ठिकाणी आसन लावलेले आहेत. पुन्हा आपल्याला नाशिकचे बाबा भेटलेले आहेत बघा. त्या दिवशी नर्मदे हर, त्या दिवशी 4 जण होते. मैयानी परत ताटातूट केली, म्हणजे मागे राहिले का? नर्मदे हर. बघा हे पण बाबा आहेत. मागच्या वर्षी 2022-23 मध्ये हे बाबा आमच्यासोबत परिक्रमेत होते, तेव्हा त्यांनी ओळखलं आज मला. नर्मदे हर. आमच्या मैया बघा कपडे धुतलेले आहेत, आता वाळत घालत आहे. कुठेच वाळत घालायला जागा नाहीये, तर आमच्या मैया भिंतीवर जिथं तिथं दिसतील तिथं कपडे वाळत घालत आहेत. नवीन आश्रम चालू आहे, त्याच्यामुळे काहीतरी ऍडजस्ट करायला शिकायचं, त्यांनाही त्रास जास्त द्यायचा नाही. नर्मदे हर. तर आम्ही चाललेलो आहोत सतधारा बघण्यासाठी. आश्रमापासून अगदी 500 मीटर अंतरावरती सतधारा आहे, त्या ठिकाणी जाणार आहोत. तुम्हालाही दाखवते सतधारा. तर आता 5:30 पावणे 6 झालेले आहेत. सतधारा वगैरे बघणार, ते फ्रेश होणार आणि परत पुन्हा आश्रमात येणार आहोत. पूजापाठ आरती करून भोजन प्रसाद घेऊन विश्रांती करणार आहोत. तर चला सतधारा. आमच्यासोबत बाबा पण चाललेले आहेत. नर्मदे हर बाबा. सतधाराच्या जवळ चाललेलो आहोत. तिकडे मैया दिसत आहे पलीकडे. परिक्रमावासी पण या ठिकाणी सतधारा बघायला येत आहेत एक एक जण. तर आम्ही आलेलो आहोत सतधारा या ठिकाणी. सतधारा म्हणजे 7 धारा बघा. ही आहे पहिली, त्यानंतर ही पहिली, ही दुसरी, नंतर तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि मग 7वी. याला म्हणतात सतधारा. परिक्रमावासी आलेले आहेत सतधारा बघण्यासाठी. नर्मदे हर. व्यवस्थित निहाळून बघतायत सगळेजण. इकडे पण आश्रम आहे. खाली गेलेले आहेत परिक्रमावासी स्नान करण्यासाठी. तर चला मी पण जाते. खाली आलेलो आहोत, आता फ्रेश होणार आहोत, तोंड हात पाय धुणार, स्नान करणार आहोत. नर्मदा मैया. फ्रेश वगैरे झालो, मैया तोंड हातपाय वगैरे धुतले. त्यानंतर दंडकलाही स्नान घातलेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आश्रमाकडे, कारण की अंधार पडायला लागलेला आहे. आरती पण करायची आहे. लेट झाला आज यायला थोडंसं. आज जास्त किलोमीटरचा प्रवास झाला, थोडे चिखलात पाय घसरले होते आता. तर निघालेलो आहोत आश्रमाकडे. प्रसादीची वेळ झालेली आहे, तर बसलेले आहेत परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी. हरे कृष्णा कृष्णा हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत आणि महाराजजी तिकडे जेवण वाढतायत. परिक्रमावास्यांचं भजन चालू आहे. आजच्या भोजन प्रसादीमध्ये वरण, चपाती, फ्लॉवर आणि बटाट्याची मिक्स भाजी आहे आणि भात आहे. जेवण वाढणं चालू आहे. भोजन प्रसादी झालेली आहे आणि झोपण्याची वेळ झालेली आहे. आता 7, 7:15 झालेले आहेत. सकाळी 5:30 पावणे 6 पासून निघालो होतो चालायला. पावसाच्या भीतीने घाईगडबडीने निघालो. आज काही पाऊस दिवसभर आला नाही, ढगाळ वातावरण होतं, आभाळ आलेलं होतं. त्यानंतर आज 35 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे. आवली जजना ते सतधारा या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नर्मदे